मतदानापूर्वी गणरायाचे दर्शन घेतले। गणरायाच्या कृपेने सर्व चालते आमची श्रद्धा आहे। मी सातत्याने मागील 6-7 महिने मतदारसंघ फिरलो आहे। पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। UPSC MPSC कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कोकणातील संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी लढाई लढतो आहे। कोकणातले बेरोजगार पदवीधर नक्कीच मला मतदान करतील। निरंजन डावखरे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत। डावखरेंनी चांगलं काम केलं असतं तर त्यांना फिरावं लागलं नसतं। कोकणातील पदवीधरांसाठी हे पद सकारात्मक, पण डावखरे कोकणातील प्रश्नांकडे लक्ष दिले नाही। पदवीधर निश्चितच बदल घडवून आणतील। लोक ठरवतात तेव्हा बदल नक्कीच घडतो। कोणताही मार्गाचा वापर केला तर पदवीधरांवर कोणताही परिणाम होणार नाही। श्रींच्या चरणी आम्ही लीन झालो, हा आमचा नेहमीचा भाग आहे। त्यांच्या कृपेनुसारच हे सगळं चालतं अशी आमची श्रद्धा आहे। काम मात्र करत राहायचं, ते काम मी सातत्याने करतो आहे। गेले 6-7 महिने या मतदारसंघात फिरतोय, लोकांना भेटतोय, अनेक पदवीधरांना भेटतोय, चर्चा करतोय। त्या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेन की या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, जुनी पेन्शन योजनेचा आग्रह धरण्यासाठी आणि UPSC MPSC किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी कोकणातल्या शैक्षणिक संस्थांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी ही लढाई मी लढतोय। आणि मला खात्री आहे की यावेळेला कोकणातले बेरोजगार पदवीधर हे एकमताने निश्चित हा बदल करतील असा माझा विश्वास आहे। नाही, लोकशाही आहे त्यामुळे त्यांनी नशीब आजमावायला हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा त्यांनी गेल्या 12 वर्षात एखादं जरी चांगलं काम कोकणातल्या बेकार पदवीधरांसाठी केलं असतं तर मला वाटतं त्यांना एवढं फिरायला लागलं नसतं आणि असं सांगायलाही लागलं नसतं। खरं तर कोकणासाठी हे पद आहे कोकण पदवीधर मतदारसंघ, त्याचा उपयोग सकारात्मक व्हायला पाहिजे। कोकणातल्या मुलांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, त्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने असं काही झालं नाही। म्हणून माझी खात्री आहे की यावेळेला कोकणातले पदवीधर निश्चितपणानं हा बदल घडवून आणतील। जे मी बोलतोय त्याप्रमाणेच तो निकाल अपेक्षित आहे, ही मला खात्री आहे की लोक जेव्हा ठरवतात ना तेव्हा निर्णय आपोआप बदलले जातात। आपण बोलून, आपण म्हणून, आपण अपील करून काही फारसं होईल असं मला वाटत नाही। हे लोकांनी ठरवायला लागतं आणि यावेळेला कोकणातल्या पदवीधरांनी हे ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे अन्य कुठल्याही मार्गाचा या लोकांनी जरी वापर केला तरी देखील कोकणातल्या पदवीधरांवर त्याचा काही फारसा परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही।